बापरे, काय थकायला होतं, गरम होतं एवढं खरंच बाबा. जर एसी तरी लावते, फ्रेश झाली की बरं वाटतं ऑफिसमधून आल्यावर. हा, एवढी थकून आली आहे, पण माझी मुलगी मला जरा एक पाण्याचा ग्लास तरी आणून देते. काय हे मुलं आजकालची, आज पाणी तरी दे आणून. अगं थांब ना, मी अभ्यास करते ना. अभ्यास करताना कशाला डिस्टर्ब करतेस? हेच आता कोणत्या मैत्रिणीचा फोन आला, नाही तर कोण मैत्रीण आली ना की बरोबर उठशील. आणि आता मी एक ग्लास पाणी मागते तर तुला अभ्यास दिसतोय. वा, कर हो कर, अभ्यास कर. पण मम्मीला आल्यावरती काय पाणी म्हणून एक ग्लास देऊ नको. सकाळी करून जा, संध्याकाळी घरी येऊन कामं करा. हिच्यासाठी लवकर उठून मम्मी आज काय स्पेशल बनवणार, मम्मी आज काय स्पेशल बनवणार, सारखं ते बनवा, सकाळी बनवा, संध्याकाळी बनवा. आणि आल्यावर एक ग्लास पाण्याची पण अपेक्षा ह्या मुलांकडून ठेवायची नाही आम्ही मम्मी लोकांनी. कार खरंच देते, फुटफुट करू नको. शांतीने अभ्यास करायला पण देऊ नको, म्हणून माझे मार्क्स कमी येतात एक्झाममध्ये. हे घे. नशीब माझं पाणी आणून दिलं. थँक्यू, मंडळ आभारी आहे तुझं. श्रेया बघ, लक्षात ठेव, आई आहे ना म्हणून सगळी दुनिया असते आपल्याबरोबर. आई नाही ना तर काही नाही, समजलं. तू पण जरा एक ग्लास प्रेमाने आणून दिलास तर मलाही बरं वाटणार ना. मी दोन शब्द बोलल्यानंतर तू आणून देणार, काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? हां, जरा समजून राहा, शाण्यासारखी वाग बाळा. माझी स्कूलमध्ये एक फ्रेंड आहे ना, तिची मम्मी सेम टिट्टो तुझ्यासाठीच आहे. एवढी एवढी टोकते ना, एवढी टोमणे मारते ना, खरंच डोकं दुखतं. ते हात धुवून मागे लागतं, हे कर ते कर, पाणी दे, हे आण ते आण. ऍक्टिव्हिटी करायची आहे तर स्टिकर्स पाहिजे. इकडेच जा. मम्मी, हां, हे बघ ऍक्टिव्हिटी करायची आहे. मग काय करू मी? कर ऍक्टिव्हिटी. अगं स्टिकर्स लागणार, स्टिकर्स नको का? मग काय करू मी? स्टिकरसाठी माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहेत आता. पप्पा येतील, पप्पांकडून घे, कळलं. एवढा खर्च करते दुनियाभराचा, तो काय कमी आहे? ह्याच्यासाठी पैसे अरे दे, त्याच्यासाठी अगं पैसे पण दे. पप्पा यार 10 वाजता येणार, काय 10 वाजता करू? ते मला माहिती नाही, ते तुझं तू बघ काय करायचं ते. आणि ट्युशनला जाताना ही बॅग न्यायची आज, कारण ही मी स्वच्छ धुवून ठेवली आहे, कळलं. ती नवीन बॅग फक्त स्कूलमध्ये तर स्कूलमध्येच वापरायची. यार सांगायला एक आली हिने सुनवला 2 मला. ए, काय करते? अरे पाण्याची बॉटल लय थंड झाली आहे रे, नवीन आणली. नवीन नाही, ती जुनीच आहे. मला मूर्ख बनवतेस का? पाणी प्यायला गेलेली सांग ना सरळ. पाणी पियाला नाही गेलेली, बघायला बघत होती थंड आहे की नाही बॉटल. नवीन फ्रीज दिसली ना. फ्रीजमध्ये बाटली तर थंडच असणार ना, अरे पण का गरम असणार का फ्रीज मधलं पाणी? अरे डोकं खाते. भांडी एवढी पडली आहे घासायची, त्यासाठी जेवण करून जा, जेवण पण जेवणार नाही. एवढासा भात खाल्लाय, सकाळी उठून करा जा, काही उपयोग नाही, काही किंमत नाही आईची, खरंच तर. कोण धड नाही. जरा 2 भांडी, लहान लहान भांडी तर घासू शकते ना जरा शाळेतून आल्यावर. जरा ती घाती पण भांडी, तिला घासायला होत नाही. असा पण चुकला माझा. श्रेया, जरा मला थंड पाणी दे ना थोडंसं फ्रीजमधून काढून. आता 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 कोण पिते थंड पाणी? मी पिते. तू नाही पिते, मी माझ्यासाठी मागते, कसा चुकलाय म्हणून. मग त्या दिवशी मी पियाला गेलेली ना पाणी, म्हणजे पियाला नाही बघायला गेलेली ना पाणी. मग तेव्हा बघायला कशी नाही, तू प्यायला गेलेली. पियायला नाही, पियायला नाही. ही इंग्लिश मीडियमची मुलं
नाही धड मराठी येत नाही धड इंग्लिश येत. पियायला नाही प्यायला गेलेली पाणी. तुला पण नाही देणार मी थंड पाणी. तुला माझ्या तब्येतीची काळजी म्हणून द्यायचं नाही पाणी. मग तुला उठून मला पाणी द्यायचा कंटाळा आलाय. अरे यार ही मम्मी ना, मम्मी जरा चिल राहता यार. काय आहे तू एवढी कामं करते आणि चिल्ड राहते. भांडी सकाळ आपटू संध्याकाळ. नको जोर जोरात, माझा डब्बा फोडशील. मग स्वतःचा डबा स्वतः घासून ठेवायचा.